तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. आज तुम्हाला काहीतरी असा वेगळा असा विधी बघायला दिसतो आहे. तर आजपासून आपण आपली मोटो ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आणि सगळ्यात पहिला आपला स्टॉप असणार पेट्रोल पंप. आणि गाडीमध्ये पेट्रोल दिसतं आहे, पण सिंगल स्टँडमध्ये होते म्हणून एवढं दिसतं आहे. नंतर हो ते डाऊन होऊन जाईल. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. मित्रांनो, जस्ट आता आपण पेट्रोल भरलं आहे आणि आता लोकेशन टाकली आहे. तर चला निघूया आपल्या लोकेशनवरती. तो पण तसा मस्त मस्त व्ह्यू एन्जॉय करा. समोरून मोठी गाडी आली आणि इकडून अपोजिट साईडून पण मोठी गाडी आली. गाडी चालवतो जास्त मार्ग नाही, एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते इकडनं, एक आणि असं होतं आता की माती असल्यामुळे ब्रेक पण नाही जास्त मारू शकत, पडील पण सेंटरने चालवतो. कार पार्किंग, बाईक पार्किंग. किती वेळासाठी आहे? 6 वाजेपर्यंत राहते. अरे चल. तर इथे आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिलं तर पावती घ्यायला लागणार आहे. सो मित्रांनो, आपण आता जस्ट आलो आहोत आणि ते नितीन दादांची गाडी आहे वाटतं. ती बघा. बघूया आतमध्ये भेटतात का. असं काहीतरी बाहेरून मंदिर दिसतंय आणि ते सुरुवातीलाच शंकर भगवानची मूर्ती आहे आणि हा भला मोठा गेट. हा फर्स्ट टाईम असं बाईक मोटो ब्लॉग तर फर्स्ट टाईम गेला आहे. यापुढे पण येत राहतील. मला माहिती नाही माझा आवाज नीट व्यवस्थित येतो आहे की नाही, पण हे बघा काय सुंदर असं आहे. आणि आज संडे, मला वाटलं आज गर्दी असेल, पण आज काहीच गर्दी नाही. हा एवढा मोठा भला मोठा महाराजांचा गेट आहे. ते श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शिवपीठ, शिवक्षेत्र, मराठेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. एक फोटो तर घेऊया मोबाईलमधनं. आता आपण आतमध्ये आलो आहे. आधी सगळा परिसर फिरल्यानंतर वरच्या भागाला जाऊया. आधी इकडून त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला सर्व माहिती मिळते. सर्व तर इथे काहीतरी असं छत्रपती संभाजी महाराजांचं कृपया काचेला हात लावणे, शिवाजी महाराजांचं मोठीच्या मोठी फोटो फ्रेम. आधी पूर्ण परिसर फिरू. आणि इथे त्यासकट फोटो सगळं पूर्ण माहिती आहे.
आधी पूर्ण एक सर्कल मारून घेऊ, मग वरती जाऊया दर्शनासाठी. ते सगळे हत्यारं ठेवलेत, जे जे वापरलेत आपल्या मावळ्यांनी महाराजांनी. ही आहे तलवार. खूप भारी बनवलं आहे, खूप मस्त बनवलं आहे. सर्व माहिती इथे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सगळं लिहिलं आहे. खूप मस्त स्पॉट आहे, या तुम्ही पण एकदा विजिट करा. आता हे शिवाजी महाराजांचं सर्वात पहिलं मंदिर आहे हे भिवंडीमध्ये. आणि त्यांची माहिती, त्यांची शस्त्र मावळ्यांनी यूज केलेली सर्व इथे आहेत. तर एकदा तरी तुम्ही नक्की विजिट करा इकडे. आणि आपल्या लेफ्ट साईडला मंदिर आहे, एवढं मोठं भलं मोठं बांधलेलं. आणि नीट असं म्हणजे सगळं हे नाही, गैरवर्तन वगैरे काय नाही. तुम्ही या, दर्शन करा, बसा. पार्किंग पण इथे फक्त 20 रुपये आहे. आणि तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत करू शकता. त्याला काय टाईम नाही, म्हणजे जोपर्यंत मंदिर बंद होतं तोपर्यंत. आणि स्वच्छता खूप चांगली मेंटेन केली आहे. आणि आपण पण लक्ष असू द्या की जे काय खातो आहे पितो ते इकडेच नको टाकायला, डब्यात टाका नक्की, किंवा बॅगेत ठेवून नंतर डब्यात टाका. चला आता मंदिराचं दर्शन करूया. नितीन दादा दिसलेले आहेत, त्यांनी बघितलं नाही वाटतं कदाचित. ते गेले इकडे. मला पण घेता का? अरे क्या बात. काय बोलता? एकटा झालास? येस, सोलो राईड आज. अरे आता आपण वरती जातोय. इथे खरंच खूप व्ह्यू खूप मस्त आहे आणि खूप मस्त बांधलं आहे असं. तर आता तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता, काय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इथे मंदिर आहे, आजूबाजूला पूर्ण हिरवं हिरवं आहे, पूर्ण असं काय बोलत मी, पण तुम्हीच बघू शकता. ते पावसात यायला पण खूप मजा येईल एकदा. आणि ती येते तिथे आपली गाडी, आणि त्या सेंटरला लागल्याने ऊन खूप आहे आता. तर मित्रांनो, मंदिर तर खूप मस्त आहे, एकदा तुम्ही पण विजिट करा. एकटे नका येऊ, फॅमिलीसोबतच या. खरंच खूप मस्त आहे, लहान मुलांना पण आणा, दाखवण्यासारखी गोष्ट आहे, कारण की खूप मस्त आहे. बघा तुम्हीच. तर आत्ताच आपण दर्शन करून आलेलो आहे आणि नाश्ता वगैरे केला. आणि आपल्यासोबत इथे असे सगळे यंग रायडर आहेत. तर दादा, तुमचं नाव? मी चिंतामणी घाणेकर फ्रॉम नालासोपारा. मी सूरज नागवेकर फ्रॉम डोंबिवली. हॅलो. सार्थक नागवेकर फ्रॉम डोंबिवली. दिगंबर पठारे ठाणे. मंगेश केदारी कोपरगारणे. संजय टिका बँड्रा. दादा, तुम्हाला ओळखीची गरज आहे? नाही, तुझ्या चॅनलमध्ये गरज लागेल. तर आपण नितीन पास्टे
आपले मराठीत यूट्यूब चॅनल म्हणजे ब्लॉग्स असतात. तर आज आम्ही आलो होतो श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ मराठीपाडा भिवंडी येथे सुंदर असं मंदिर पाहण्यासाठी. हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि आपल्या भारतातलं दुसरं असं मंदिर आहे. तर नक्की ते येऊन व्हिजिट करा सगळ्यांनी. आणि आपल्या रायडर नाही काय ब्लॉगर पत्तू याच्या चॅनलला नक्कीच पतपतून प्रेम द्या, भरभरून प्रेम द्या आणि अशीच आपली फॅमिली वाढू द्या. कारण तो आता व्हिडिओ टाकत जाईल, त्याच्यावर प्रेम द्या आणि आम्हीसुद्धा हे मस्त असे लाईक शेअर सबस्क्राईब करू. तर इकडचा परिसर वगैरे कसं आहे? परिसर अगदी सुंदर आहे. तुम्हाला इथे ऑफरोड करायला मिळेल. पावसाळ्यात दृश्य वेगळं आहे, उन्हाळ्यातलं दृश्य वेगळं आहे. उन्हाळ्यात आता उभं राहत नाही, पावसाळ्यात तुम्हाला जावंसं वाटणार नाही. त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर नक्की येऊन व्हिजिट करा आणि आल्यावर महाराज आपल्या अवतीभोवती आहेत असं तुम्हाला वाटेलच. आणि तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या इथे व्हिजिट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फार तुला भेटून छान वाटलं. ओके, असाच मराठी माणूस असाच पुढे जात राहा. आमचा सगळा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. नक्की. थँक्यू. मित्रांनो, आपली राईड सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.